गुड्डी गुड्डी इकडे ना. ये ठेव 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 इकडे. याच्यापैकी हा 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 घे. हा कोणी माझी मेहंदी काढ. अख्खा कोण? हो मग. वहिनी तुम्हाला 2च हात आहेत माहितीये ना. 2 हात असले म्हणून काय झालं? मी परत परत लावणार, परत परत रंगवणार. माझ्या लंडेचं लग्न आहे. मी वहिनी आहे तिची, एकुलती एक सख्खी. हा काढा काढा सगळं घ्या. शेफाली, तुझ्या त्या पार्लरवाल्या बायका येणार आहेत का वेळेवर? नाहीतर आपली आपण लावायला सुरुवात करूया ना मेहंदी. उगीच उशीर कशाला ना. पुन्हा हळदीची तयारी करायची उद्या लवकर उठून. नाही काकू, असं नका करू प्लीज. वेळ घेऊ दे ना. येऊ देत ना ते. आम्हाला छान मेहंदी काढून हवी हो. एक मिनिट, मी कॉल करून बघते. एक गुड्डी ठीक आहे, याच्याने काढ. अरे आम्ही तुझ्याकडे दिला का? हॅलो, स्मूटोन ब्युटी पार्लर. अच्छा, आले का ते? निघाले का? थांबा ना जरा, ती फोन करते ना अजून. पण आम्हाला सगळ्यांना मेहंदी काढायची. आपण ती आल्याशिवाय काढणार आहात का तुम्ही? काय ऐका त्या निघाल्या एवढ्यात पोहोचती दोघी जणी. मेहंदी काढायला आलीयस का? हो. अगं घरात का जातेस? बाहेर आहे कार्यक्रम. आणि काय ग, उशीर होणार होता तर जरा कॉल करून सांगायचं ना. तुमचे पैसे कापणार मी. बस आधी इकडे मला चेहरा दाखव. नहीं, चेहरा नहीं दिखा सकते हम. अरे हमारे खानदान की वैसी परंपरा है. हम हमारे घर की औरतें चेहरे नहीं दिखाती है. क्यों? हम भी औरतें हैं ना. हम एक दूसरे का चेहरा देखते हैं. तो तेरा क्यों नहीं दिखाएगी तू? दाखव पहिले मला तू चेहरा. नहीं, मैं चेहरा नहीं दिखाती. वहिनी असू द्या ना. अगं ती मेहंदी काढायला आली आहे ना, पटापटा सगळ्यांना मेहंदी काढू द्या बरं. असं कसं? चेहरा तर दाखवायला पाहिजे ना. अगं ती सांगते ना शेफालीच्या ओळखीतनं आलीये म्हणून. मग आता चेहरा दाखवायचा हट्ट कसला धरतेस? असं कसं? वा वा वा. उद्या माझ्या पर्स मधनं काही चोरीला गेलं तर जबाबदारी कोण घेणार? मी या घरातली मोठी आहे, समजलं ना. उद्या सगळं काही झालं तर माझ्यावर येईल. एक मिनट देखिए, हम लोग ऐसा काम नहीं करते. ये काम हमारा ईमान है, हमारा धर्म है. आज तक एक तिल की भी चोरी नहीं की हम लोग ने. क्या है? तू ऐसा नहीं था, तू है. वही मैं उनके बोल रहे हूँ कि हम ऐसा घूंघट उठा के चेहरा नहीं दिखा सकते. वो हमारा रिवाज है. अरे लेकिन वहिनी ऐका, कशाला उगाच कोणाचे रिवाज तोडायचे? असेल त्यांची काहीतरी पद्धत. काय बघतेस? मैं देख रही है तुम्हारा हाथ कितना वो है. वो कापूस पिंच के रखते हैं ना, ऐसा पिंच. वो ऐसा एकदम वो है इसका हाथ एकदम. थँक्यू. ए तुझा बघू, तुझा इतका रफ का? वो मैं कष्ट खूब करती है ना. कष्ट जिंदगी में सब घासाघिशी चल रही है, तो वो थोड़ा सा कड़क हो गया है. चलो ठीक है, चलो. हाँ मेहंदी काढ. वो मैं लंबा चौड़ा हाथ है ना, किधर से स्टार्ट करने का मेरे को समझ में नहीं आ रहा है. वो छोड़ो, जाने दो. 1 मिनट. अगं काय करतेस? अरे मैं तो मन के मन में मेहंदी का डिजाइन फाइनल करेली. का तुझ्याजवळ मेहंदीचं पुस्तक नाहीये का? पुस्तक कौन देखता है आजकल के जमाने में? मेरे पास मोबाइल है ना. मेरे पास मोबाइल है ना. इधर को है मोबाइल है ना. हा मोबाईल तर मी समीर सरांना गिफ्ट केला होता. पता है, मेहंदी निकालेंगे. तुला कसं माहिती? एक मिनिट, तू त्यांना ओळखतेस का? तू आता हा म्हणालीस. मला सांग, तू समीर सरांना भेटलीस का? मैं तो उनको वारंवार मिलती है. वारंवार म्हणजे अभी मिले थे ना हम. वो उनके मौसी के, चचा के, फूफा के, दादा के, साली के, पोते के, चचेरे भाई के, मामेरे चचेरे, उनके शादी में मैं उनको मिली थी अभी समीर सर. म्हणजे कब मिले थे? वो परसों ही मिला था, 10 साल पहले. परसों 10 साल पहले? बाप रे,
10 वर्ष आधी भेटले म्हणजे नक्कीच काहीतरी नातं असणार. बहुत टेंशन देते बाबा, मैं मेहंदी निकालती है. हाँ चलो. अरे नहीं, इतने जन को एक साथ नहीं. पहले काकू को फिर तुम सबको. हाँ जाओ 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 जाओ. 10 वर्ष आधी म्हणजे कुठल्या साली? 20, 22, 21, 20, 19. नेहा, अगं तुला ना मेहंदी काढायला एक बाई आली आहे. अगं बाई, ही दारात का उभी राहिली? चल चल, तुला मेहंदी काढ. बाई, फारच दणकट आहे तुझा हात. माझा हात पण एकदम भरून आला माहिती का? ऐक ना, ही तुला मेहंदी काढणार आहे, पण या बाईवर माझा जरा संशयच आहे. नाही म्हणजे काय माहिती का, या बायका घर बघून ठेवतात आणि नंतर चोरी करतात. त्यामुळे जरा लक्षच ठेव. मी बाहेर जाणार आहे आणि मेहंदी काढणार आहे. सुनो, इसके हाथ के मेहंदी पे ना यश लिखना है. हाँ हाँ यस 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 लिखेगी मैं. यश नाही, अगं तुझ्याशी बोलते यश. हाँ यस यस मैं यस लिखेगी ना मैं. यस. मला कोणाचं नाव वाव लिहायचं नाही, मला काही मेहंदी काढायची. का? अगं बाई, का क्या है म्हणजे जाऊ दे. अगं यांच्यात म्हणे होणाऱ्या नवरीच्या हातावर आधी मेहंदी काढतात, त्यामुळे तुला काढूनच घ्यावी लागेल. नाही तुम्ही सगळे काढा, मला खरंच इच्छा नाही बाई. अगं पण काय फ्रेंडशी कट्टी झालीये का? तसं नाहीये, मी तुला नंतर सांग. सॉरी ना बेबी. हाँ? आप क्यों सॉरी बोल रहे हो? ये मेरा पर्सनल प्रॉब्लम है. हाँ, और मैं है ना उसकी वहीनी. हाँ. मैं उसको बोलूंगी. हाँ. हाँ, ये हमारे घर का भांडण है. क्या वो थोड़ा घाई में ऐसे निकल गया. अभी आप भी मेहंदी की घाई करो, वो बाहर मेहंदी भी खत्म हो जाएगी, प्रोग्राम भी खत्म हो जाएगा. अगो भाई, मेहंदी संपली तर माझी राहील का? संपली. अगो भाई, चल 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 आपण जाऊया बाई. मी तू इथे असा या कपड्यात? तुझ्या प्रेमात काय काय करावं लागतं बघितलं ना. तू अशी तिकडनं रुसून निघून गेलीस. त्या मुली कोण होत्या मला माहिती नाही. त्या जबरदस्ती वॉचमनला चकून आतमध्ये आल्या, मला जबरदस्ती धरलं आणि सेल्फी काढायच्या होत्या त्यांना. मी काय करणार होतो, आणि तेवढ्यात तू मला बघितलं आणि तू रुसून निघून गेलीस गैरसमज करून. पण म्हणून तू हे असं. ऍक्च्युली सॉरी, मला ते शेफालीने काय डोक्यात भरवलं होतं म्हणून. पण मला असं नव्हतं चिडायला पाहिजे. आता तू सांगतोय तेव्हा मला सगळं कळतं. एवढी सगळी मेहनत केल्यानंतर काश तू पण एवढी सगळी मेहनत करून हे असे बायकांमधून एकटाच आलास. एकटा नाही आलो, माझ्याबरोबर समीर पण आलाय. समीर पण आलाय? हो, म्हणजे मी इथे तुला फेस करत होतो तेव्हा तो बाहेर बाकीच्या बायकांना फेस करत होता. अरे देवा. यस. अगो भाई, समीर. अरे काय यश, हा बायकांचा कार्यक्रम आहे हा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं सोंग घेऊन आलाय. काय करणार वहिनी, जर का होणारी बायको अशी रुसली असेल, बोलत नसेल, फोन घेत नसेल, मेहंदी काढणार नसेल, तर मग होणाऱ्या नवऱ्याला डोकं थोडं बाजूला ठेवून काहीतरी करायलाच हवं ना. अगोई नेहा, रुसली होतीस का तू? म्हणून तर हे सगळं करावं लागलं वेड्यासारखं. काय परिचय आहे, बरोबर ना. पण एकदा बायकोला मनवलं ना की शाण्यासारखं कार्यक्रमातून पटकन निघायचं ना. नेहा, तुझी मेहंदी रंगणार. हा, होणाऱ्या नवऱ्याचं खूप प्रेम दिसतंय. रंगायलाच हवी, कारण यशच्या प्रेमाचा गुणच तेवढा चांगला आहे. चला निघायला हवं. ओके. हा, माझी मेहंदी कशी आहे? अरे वा, सुपर. पण काय आहे, तू फ्रेंडची बेस्ट फ्रेंड आहे ना, त्यामुळे तुझी मेहंदी तर रंगायलाच हवी है ना. आय लव्ह यू. काय झाली का तयारी? कशी वाटते अरेंजमेंट? वा वा वा, छान.
मस्त. तू स्वतः लक्ष देऊन करून घेतलंस ना? हो. आज बऱ्याच वर्षांनी पुन्हा लग्न करावंसं वाटतंय तुझ्याशीच. खूप छान दिसतेस आज. मला कधी एकदा हे लग्न पार पडतंय आणि परी कायमची आपल्या घरी येते असं झालंय. हो ना, मलाही अगदी तसंच वाटतंय. लवकरच परी आपल्या सोबत असेल ना, इथेच कुठेतरी बागड्यात असेल. अहो बोलत काय बसलाय तुम्ही इथे? किती कामं पडलेत. चला चला तुम्ही काहीतरी करा. काय? चला हे पाठ मांडा बरं इकडे, तोपर्यंत मी हे पाहते. पाठ? हा ठीक आहे मी बघतो. काय रे तुझी बायको कुठे? असेल नेहाच्या घरी नवरीला हेल्प करत. अरे या लग्नाच्या धावपळीमध्ये सगळ्यांची डोकी फिरली की काय? काय काय म्हणजे काय? तू कोणाबद्दल बोलतोयस? मी मी यश बद्दल विचारतोय. यश काय? यश मगापासून फोनवर आहे सतत. आता लग्न होणार आहे पण जराही दम निघवत नाहीये. सतत नेहाशी फोनवरती बोलतोय. काय करणार? अजून नेहाकडची माणसं निघाली नाहीत. अरे मग ते निघणार कधी? इकडे येणार कधी? सगळे कार्यक्रम पार पडणार कधी? सगळे प्रश्न बरोबर आहेत पण हे आता आपल्या यशवर्धन चौधरींना कळायला नको का? तू एक काम कर, टिंबराव, तुझ्या मित्राला फोन ठेवायला सांग. नाही ते करतो मी, पण तुम्ही मला हे टिंबराव किती दिवस म्हणणार आहात? सगळे आता म्हणायला लागलेत. नको ना ते. माझं छान नाव आहे की नाही, समीर. तू नाही मला जग्गू म्हण. तर तुझ्या मित्राला फोन कट करायला सांग. प्रवासात 2 तास जाणार आहेत त्यांचे. सांगतो लगेच करतो. थांबा. आणि हे बघ, अजून तुमचं लग्न झालं नाहीये, जरा बोलताना भान ठेव. नंतर त्यांच्या लग्नात तुम्हीच उखाणे घ्यायचात. पण काळजी करू नको, यश झालं की तुझ्या लग्नाचा बार उडवू टाकू. हॅलो एव्हरीवन. मला माहितीये तुम्ही यशवर्धन आणि नेहाच्या लग्नाची बातमी काढायला एवढ्या लांब आला. Am I right? Okay, so let me confirm it. यशवर्धन आणि नेहाचं लग्न ठरलंय आणि इनफॅक्ट या बातमीमुळे आम्ही घरचे सगळेच खुश आहोत. इनफॅक्ट हे लग्न व्हावं म्हणून मीच पुढाकार घेतला होता. आणि ॲज यू ऑल नो, यश मला मुलासारखा आहे आणि नेहा त्याला साजेशीच आहे. इनफॅक्ट दे आर मेड फॉर इच अदर. आणि मी तुम्हाला सांगते, नेहा आमच्या यशवर्धनसाठीच परफेक्ट कॅन्डिडेट आहे. हे मी पहिल्या नजरेतच पारखलं होतं. यशवर्धनच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका तुम्हाला सगळ्यांना लवकरच मिळेल. इनफॅक्ट ती बघून तुम्ही सगळेच थक्क होणार आहात. यशवर्धनच्या लग्नाची पत्रिका हा तुमच्यासाठी एक स्वतंत्र बातमीचा विषय असणार. हो की नाही? हो. राईट. एनी मोर क्वेश्चन्स? नो मॅम. थँक यू सो मच. खरंच काय भारी पत्रिका आहे? पत्रिकेत तेवढी मिठाई. मिठाई दागिने वगैरे खूपच भारी आहे. हो, अरे माझ्या लाडक्या नातवाच्या लग्नाची पत्रिका आहे, एवढी तर गरज आहेच ना. सॉरी सॉरी बघू. किती छान. हे सगळं खरंय का? हो नाही म्हणजे अशी नेहाच्या दादासाठी पत्रिका आणली आहे ना तुम्ही द्यायला? आणलीये. मी पत्रिका देवासमोर ठेवून येतो. हा, किती वास येतो हा इथे. वास तुम्हाला नाही येते का? सहन होत नाहीये मला आवाज. इथे येणंच आवडत नाही मला. मी तुम्हाला आधीच सांगते, यशच्या लग्नासाठी ना किती आणि काय काय सहन करते तुम्ही बघताय.
त्या बदल्यात मला यशच्या लग्नामध्ये मानाचा दागिना हवाय. हो हो. ही आमची पत्रिका. आमचे येथे श्री कृपे करून परीची आई ची सौका नेहा आणि जगन्नाथ चौधरींचे थोरले नातू म्हणजेच परीचा फ्रेंड चिरंजीव यशवर्धन यांच्या विवाहाचे आयोजन केले आहे. म्हणजे दोघं लग्न करणार आहेत. खूप खूप मज्जा येणार आहे. लग्नाला तुम्ही सगळ्यांनी यायचं. माझ्या आईला आणि फ्रेंडला खूप खूप बेस्ट विशेस द्यायचे. तुमचे बेस्ट विशेस हेच आमचे गिफ्ट आहे. तर लग्नाला नक्की यायचं. अरे नक्की येणार. खूप गोड पत्रिका आहे. एक्सक्यूज मी, प्रेस इन मीडिया. मी दोन्ही पत्रिका आता इथे ठेवणार आहे. तुम्हाला जे काही फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत, फुटेज घ्यायचे, तुम्ही प्लीज ते घेऊ शकता. आणि हो, लग्नाचं आमंत्रण सगळ्यांना आहे. ऑफकोर्स तुम्हा सगळ्यांना रीतसर पत्रिका मिळेल. सर तुमचा एक फोटो पत्रिके बरोबर. शुअर शुअर. फ्रेंडच्या पायाला आणि गालाला. शाबास. देवा, इतकी वर्ष परीच्या आनंदासाठी तुझ्याकडे प्रार्थना करत होते. आज मनापासून थँक्यू. माझ्या परीच्या आयुष्यात हा आनंद आणलास. तिला असं हसताना बघून खूप 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 छान वाटतंय. थँक्यू देवा. चालेल चालेल. आता हाताला. चला, मी आता सगळ्यांना हळद लावणार आहे. सगळ्यांनी हळद खेळायची. माझी बहीण आहे ती. तिला त्रास नको होऊ देऊ. तिची काळजी घे. ओके. कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांना पण. हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स नेहा. थँक्यू. आजोबा. सुखी राहा. थँक्यू आजोबा. माय गुडनेस, काय फालतूपणा चाललाय. फालतू मिडल क्लासपणा या चाळीतला. असे खेळतायत ना जसे हळद कधी बघितली नाही, कधी खेळले नाहीयेत. युजलेस युजलेस. आय हेट दिस प्लीज. काय विहीणबाई, हळद खेळायची का? या ऑफकोर्स. मी नेहाची होणारी सासू आहे, त्यामुळे हा मान तुम्ही मला द्यायलाच हवा. ऑफकोर्स. आम्हाला वाटलं तुम्ही नाही म्हणाल, पण तुम्ही तर हो म्हणालात. छानच की. या गा.
मी पॅलेसवर जाते. सिमी अगं घाईत कुठे निघालीस? थांब ना जरा. का अजून खेळ खेळायचे हे? दिस इज नॉट इनफ. अरे तिला जायचं असेल तर जाऊ दे ना पॅरिसवर. का अडवतोयस? ओ पण पप्पा. थँक्यू. सिमी. नेहा नेहा काकू हे काय असं रडत निरोप घेणार आहेस? तुझ्या सुखदुःखात या वास्तूने साथ दिली तुला. आज तुझ्यासाठी या वास्तूला सुद्धा आनंदच झाला असेल. छान हसून निघते असं सांग. एक मायेने नजर फिरव आणि निरोप घे. खरं सांगताय तुम्ही काकू. कोणी आपलं देणार नाही एवढी साथ दिली मला माझ्या घराने. कधी मला एकटं पडू दिलं नाहीये. केवढं कर्ज झालं, गुंड आले, पण त्यांनी मला एवढाही त्रास नाही होऊ दिला. आमच्या इतकं हे घरही नटलंय स्वतःच्या अस्तित्वासाठी काकू. आज असं निघताना या घराचा हात सोडवत नाहीये मला काकू. बरोबर आहे, पण तुझ्या सुखासाठी हात सोडून जावं लागेलच ना. अगं आम्ही आहोत ना घराची काळजी करायला. काका काकू आहेत शेजारी असं सांग आणि निरोप घे. चला तुम्ही तयार व्हा फार्म हाऊसवर जायला. तुम्ही आमच्या कुटुंबाचाच भाग आहात, त्यामुळे लग्नात तुम्ही नसाल तर आमची नवीन येणारी नाचसून रुसेल ना आमच्यावर. येस सर. सरांच्या आणि ताईच्या लग्नासाठी आम्ही कधीपासून तयार आहोत. ताईने तसा फोनही केला होता. गुड. वा तयार कर. ओके सर. घेऊन जा, मी आलो. तर त्याला समीरला सांग की तयार होऊन मी सेंट्रल एरियामध्ये येतो. जानकी, हळूहळू एकेका जबाबदारीतून मोकळा होतोय बर का मी. सत्यजित आणि विश्वजितचा संसार आता मार्गी लागला. या परीच्या निमित्ताने विश्वजित आणि मिथिलेच्या आयुष्यात आता आनंद येतोय. तुला खरं सांगू, इंद्रजित आणि सुनबाई गेल्यानंतर मला यशची खूप काळजी लागली होती. ग हा लग्नाला तयार होत नाही त्याचं कसं, पण ती काळजी मिटली. आता त्याचे 2चे 4 हात होत आहेत. म्हणजे हळूहळू एक एक जबाबदारीतून मोकळा होतोय मी. आणि एकदा का सगळ्या जबाबदारीतून मोकळा झालो की तुझ्याकडे यायला मोकळा आहे मी. अगं मी निर्वाणीचं बोलत नाहीये, पण खरं सांगू तुला, आय एम व्हेरी हॅपी. खूप आनंदात आहे मी. यशची आणि घराची जबाबदारी मी नेहावर टाकून मोकळा होणार. तुला खरं सांगू, नेहा अगदी तुझ्यासारखी आहे ग. तू पाहिलं असंस ना, दृष्टच काढली असतीस तिची.
तू हवी होतीस का? पण ठीक आहे, तू जिथे आहेस तिथून तुझे आशीर्वाद तर पोरांपाशी आहेतच. ठीक आहे. झाली पॅकिंग. चला निघायचं का? हो सर, चला निघूया. हे कसं चला आता? बरं ठीक आहे. मम्मी, तुला नक्की यायचं नाहीये ना? खरंच नाही. नक्की ना? नाहीतर तुला वाटायचं एवढं चांगलं लग्न मिस केलं. नाही ग, काही काळजी करू नको. मी समीरला सगळं सांगितलंय. मी घेईन माझी काळजी. मी सांगितलेलं सगळं घेतलंय ना? लिपस्टिक, काजळ, नेल पेंट, ऑइल पेंट, सगळे पेंट घेतलेत का? हो, वॉल पेंट सुद्धा घेतलंय. चला आता निघूया, आपण उशीर होतोय. हो हो, चला चला चला. चला येतो मग. हो हो हो, भेटू परत. चल मम्मा. येस, जा एन्जॉय कर. तू काळजी घे. हो येस येस. चला. नेहा, यश सरांचं लग्न झाल्यानंतर आपण कुठली डेट फिक्स करायची? आधी ते लग्न एन्जॉय करूया. ठीक आहे, एन्जॉय करा. हो, काय सुरुवात केलीच आहे. बाय बाय. ओंकार, अरे ये ना पटकन, चला भरपूर सामान आहे. अगं सगळ्यांचं मिळून केवढं सामान झालेलं आहे. अगं वराड म्हटलं की असंच असतं. काय हो, सगळ्यांनी घेतलं ना आपापलं सामान? हो हो हो. अगं बाई, पुरे झाली प्रॅक्टिस. छान बसला डान्स. पण काकू, डान्स प्रॅक्टिस तर करावीच लागेल ना. आज संगीत आहे ना, आणि डान्स कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायला पाहिजे. हो. पण काकू, तुम्हाला तुमच्या डान्सचे स्टेप सगळे आठवतायत ना? नाही तर सगळं टायटाय फिश व्हायचं. हो, आहे लक्षात माझ्या. सगळं रुखवताचं सामान भरून झालंय. अहो, तुम्हाला एकदा जाऊन यायचंय का? बस मध्ये उगीच घोळ नको. माझं सगळं झालेलं आहे, आता फक्त निघायचंय. मस्त मोठी बस आलेली आहे, मजा आली एकदम. काकू, अहो केवढं सामान घेतलंय तुम्ही? अगं मग आता लग्नाला निघालो ना आपण, प्रत्येकाची एक एक बॅग तरी होणारच की. हा, ते पण बरोबर आहे. ए पण मी माझी सीट अडवली. कोणीही त्या सीटवर बसायचं नाहीये, मी आधीच सांगते. आणि काका, तुम्ही तुमचं सगळं सामान नीट घेतलेत ना? आठवून आठवून. नाही विसरलात तर एवढ्या लांब नाही इथे येणं शक्य नाहीये. सगळं घेतलेलं आहे, तुला काळजी करायचं काहीही कारण नाही. हिनच माझी बॅग भरली. हा, सगळ्यांचं झालंय का? सगळं निघूया. चला, गणपती बाप्पा. छान. चला चला जाऊया. घेऊ का मी काही सामान? चला. दे मी अगं तू एवढी मोठी कशाला घेते? दे. थोड़ा ड्रामा और ढेर सारा हंगामा मिलेगा सिर्फ 9 पॉइंट पर, वो भी फ्री.